नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवले आहे मँगो रसमलाई. बघू शकता मस्त तयार होते. आता मँगोचा सीझन पण आहे. मस्त म्हणलं मँगो रसमलाई बनवावी. बघू शकता इथे त्याच्यासाठी घेतलेले आहे 1 लिटर दूध. दुधाला छान उकळी आणून द्यायची, उकळी येऊन द्यायची. इथे घेतलेलं आहे मी पाणी आणि व्हिनेगर मिक्स घेतलेलं आहे. इथं दूध उकळी आलेलं आहे. त्यात आपल्याला दुधामध्ये थोडं थोडं व्हिनेगर ॲड करायचं. उकळी आल्यानंतर दुधाला थोडं थोडं व्हिनेगर ॲड करायचं. पाणी त्याच्यासाठी याच्यासाठी मिक्स केला की आपला छेना जो आहे तो सॉफ्ट बनावा म्हणून. आता व्हिनेगर घालून आपला छेना बनवून घ्यायचा. बघू शकता मस्त छेना तयार झालेला आहे. आता आपण तो सुती कपड्यामध्ये काढून घेऊयात. सुती कपड्यामध्ये काढून घ्यायचा. त्याच्यावरती 1 ग्लास थंड पाणी ओतायचं आणि सगळं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं. पाणी काढून घेतलेलं आहे इथं मी. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता आपण छान याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. चांगलं मळून घ्यायचं. एकदम सॉफ्ट झालं पाहिजे असं चांगलं हाताने मळून घ्यायचं. इथं मी मळून घेतलेलं आहे बघू शकता. आता आपण छोटे छोटे गोळे बनवायचे. अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये गोळे बनवून घ्यायचे. मस्त इथं मी सगळं गोळे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. आता इकडं मी गॅसवर 1 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे. बघू शकता 1 ग्लास पाणी घेतलेलं 1 वाटी साखर टाकायची. त्याच्यामध्ये 2 विलायची फोडून टाकायच्या. आता आपण जे आपली चासणी जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण जे गोळे बनवलेले आहेत ते असे मस्त त्यात टाकून द्यायचे चासणीमध्ये आणि 15 ते 20 मिनटं उकळायचे. त्याच्यानंतर बघा असे मस्त फुलून वरती येतात, छान ज्युसी बनतात. त्याच्यासाठी आता इथं मी मँगो घेतलेला आहे कट करून. 1 वाटी मँगो कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 1.5 वाटी दूध घ्यायचं आहे आणि मस्त स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे. चांगले स्मूथ बारीक प्युरी बनली पाहिजे. मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं बारीक. इथं आपण बघू शकता मस्त तयार झालेलं आहे. इथं आपण भांड्यात काढून घेऊयात. बघू शकता किती छान स्मूथ एकदम बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण बघू शकता किती छान मस्त ज्युसी झालेले आहेत आपले. आपण हे जे गोळे बनवले आहेत ते आपण बॅटरमध्ये ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने सगळे रसमलाई जे आहे ते आपण बनवून झालेली आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघू शकता मस्त